नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि शाकाहारी जेवणासाठी ओळखलं जातं. मात्र सध्या सोशल मीडियावरती अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी रोज तयार होणाऱ्या 4000 चपात्यांची जोरदार चर्चा चालू आहे. अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी इतक्या मोठ्या संख्येनं चपात्या नक्की कोणासाठी बनवल्या जातात, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर आज आपण याचंच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अंबानी कुटुंबाचा आहार हा अत्यंत साधा असला तरी त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अँटिलियामध्ये सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, चालक, स्वयंपाकी आणि तांत्रिक मदतनीस असे सुमारे 600 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि ताजं जेवण मिळावं याची काळजी अंबानी कुटुंबाकडनं घेतली जाते. याच कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी दररोज तब्बल 4000 रोट्या तयार केल्या जातात. कमी वेळेत हजारो रोट्या तयार करण्यासाठी अंबानींच्या किचनमध्ये अत्याधुनिक रोटी मेकर मशीन बसवण्यात आले. हे मशीन अगदी काही मिनिटातच शेकडो रोट्या तयार करतं. मात्र रोट्यांची चव आणि दर्जा घरगुती राहावा यासाठी एका विशेष शेफच्या टीमकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली. अंबानींच्या घरामध्ये काम करणाऱ्या मुख्य शेफचा पगार एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओच्या तोडीचा आहे. एका रोटीला शेफला सुमारे 2 लाख रुपये पगार दिला जातो असं म्हटलं जातं. यासोबतच कर्मचाऱ्यांना विमा आणि इतर शैक्षणिक सुविधा देखील पुरवल्या जातात. अंबानी कुटुंब हे रात्री हलकं आणि पचायला सोपं असं जेवण जेवतात. यासाठी ते नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती स्टाईल भाज्या आणि सॅलड खाणं पसंत करतात. स्वतः अंबानी कुटुंब जेवणामध्ये डाळ भात, बाजरीची भाकरी आणि गुजराती पदार्थांना पसंती देतं. परंतु आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि भोजनाची ते तितकीच तत्परतेनं काळजी घेतात, हे यावरनं दिसून येतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंबानींच्या अँटिलियामध्ये रोज 4000 चपात्या कोण्यासाठी बनवल्या जातात, हेच या व्हिडिओ मागचं रहस्य आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.